या लेण्या ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत या दगडाला जांबा दगड म्हणतात आणि हा दगड ठिसूळ असतो। तुम्ही एखाद्या पर्यटन ठिकाणाला जर भेट देत असाल तर असं काही करत जाऊ नका। नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो। आज आपण लातूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर स्थित असणाऱ्या खरोसा लेणीला भेट देणार आहोत। खरोसा लेणी हा 12 लेण्यांचा समूह आहे आणि पाहूया आपण हे शिल्पवैभव कसे आहे। तर मग चला। या लेण्या ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत या दगडाला जांबा दगड म्हणतात आणि हा दगड ठिसूळ असतो, त्यामुळे या दगडामध्ये फार कमी कोरीव काम आढळते। पाठीमागे तुम्ही कचरा पाहू शकता। काय म्हणावं या कचऱ्याला। तुम्ही एखाद्या पर्यटन ठिकाणाला जर भेट देत असाल तर असं काही करत जाऊ नका। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, मराठवाड्यामध्ये खूप कमी पर्यटन स्थळे आहेत आणि त्याची अवस्था जर अशी असेल तर काय बोलावं। या लेणीच्या पायथ्याशी खरोसा एक गाव आहे आणि त्याच गावामुळे या लेणीला खरोसा लेणी हे नाव मिळाले असावे। या लेण्यांमध्ये काही लेण्या दुमजल्या आहेत व या खडकाची बरीच झीज झालेली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या शिल्पजडित लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। सध्या आपण महादेव लेणीमध्ये आहोत। या ठिकाणी अतिशय प्रचंड महादेवाची पिंड आहे आणि ही लेणी 60 फूट रुंद आणि 69 फूट लांब आहे। आपण मराठवाड्यात कुठेही गेलो तर पावला पावलांवर अशा ऐतिहासिक वास्तू नजरेस पडतील।
त्यातील काही अतिशय भव्य दिव्य व अप्रतिम आहेत. अशा अनेक जागा आज अस्तित्वातही नाहीत. दुर्दैव असे की त्याची आपल्याला जाण नाही. माझ्या मते अशा वास्तूचे रक्षण आपण केले पाहिजे. यावर उपाय म्हणाल तर अगदी सोपा आहे. अशा ठिकाणी येत जात राहायचं. जेव्हा मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी भेट देतील तेव्हा इतिहासही ओळखीचा होईल व अशा वास्तूंना नवसंजीवनीही मिळेल. बरोबर ना? मग चला मराठवाड्याला इन्क्रेडिबल बनवूया. सातव्या-8व्या शतकात या लेणीची निर्मिती झाली असे मानले जाते. तर पाहू पुढे ही लेणी कशी आहे. या उद्ध्वस्त शिल्पनगरीमध्ये हजारो वर्षापूर्वीचा काळ निशब्दपणे स्थिरावला आहे. या तणाने माजलेल्या जागा व ठिकठिकाणी कचरा पाहून मन उदास झाले. तर असे आहे खरोसा येथील हे शिल्पवैभव. या जांबा दगडातील लेण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम राम.